आज आपण बनवणार आहे नाश्त्यासाठी झटपट उपमा। अगदी नाश्ता सेंटरवरती ज्या पद्धतीचा उपमा भेटतो त्याच पद्धतीचा आपण उपमा घरच्या घरी बनवून तयार करणार आहे। उपमा किंवा उपीट बनवण्यासाठी या ठिकाणी मी गॅसवरती एक कढई ठेवून घेतलेली आहे। कढईमध्ये आपल्याला 1 वाटी एवढा बारीक रवा टाकून घ्यायचा आहे। तर हा रवा आपण सुरुवातीला कोरडाच भाजून घेणार आहे। यामध्ये मी तेल किंवा तूप अजिबात टाकून घेतलेलं नाहीये। रव्याचा हलकासा लालसर रंग येईपर्यंत मी हा रवा भाजून घेतलेला आहे। तर हा रवा बघा छान असा भाजून झालेला आहे। त्यानंतर आता आपण उपम्यासाठी फोडणी तयार करून घेऊया। त्यासाठी या ठिकाणी बघा कढईमध्ये मोठा 1.5 चमचा एवढं मी तेल टाकून घेतलेलं आहे। तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरीही चालेल। त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे। जिरे मोहरी तेलामध्ये छान अशी तळतळल्यानंतर 4-5 काजूचे तुकडे यामध्ये टाकून घेतलेले आहे। तर तुम्हाला जर शेंगदाणे टाकायचे असतील तर या स्टेजला सुरुवातीला तुम्ही शेंगदाणे सुद्धा यामध्ये टाकून घेऊ शकता। त्यानंतर 2 उभ्या पातळ चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत। कढीपत्त्याची 7-8 पाने आणि एक छोट्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकलेला आहे। तर अगदी पाव वाटी एवढे ताजे मटार या ठिकाणी मी टाकून घेतलेले आहे। आता टाकून घेतलेले सगळे साहित्य आपल्याला तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहे। अतिशय छान अशी आपली खमंग फोडणी बनवून तयार झालेली आहे। तर या स्टेजला आपल्याला यामध्ये भाजून घेतलेला रवा टाकून घ्यायचा आहे। टाकून घेतलेला हा रवा आपल्याला फोडणीमध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। तर हा रवा आपण सुरुवातीलाच भाजून घेतलेला असल्यामुळे यामध्ये आपल्याला जास्त वेळ परतायची आवश्यकता नाही आहे। तर तुम्ही बघू शकता फोडणीमध्ये रवा मिक्स होईपर्यंतच मी हा रवा थोडा वेळ परतलेला आहे। त्यानंतर या स्टेजलाच आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। सगळे साहित्य आपण फोडणीमध्येच टाकून घेणार आहे म्हणजे ते छान एकसारखे असे मिक्स होतात। तर यामध्ये बघा मी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे। भरपूर अशी कोथिंबीर आपल्याला यामध्ये टाकायची आहे। या ठिकाणी बघा सगळे साहित्य मी रव्यामध्ये छान मस्त असे मिक्स करून घेतलेले आहे। तोपर्यंत या ठिकाणी आपलं पाणी सुद्धा छान असं गरम झालेलं आहे। 1 वाटी रव्यासाठी 2.5 वाटी एवढं पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे। तर या ठिकाणी मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे। तुम्ही जर जाड रव्याचा वापर करत असाल तर या ठिकाणी बघा तुम्हाला पाण्याचं प्रमाण जे आहे ते थोडं फार कमी जास्त लागू शकते। तर पाणी अंदाजानुसार आपल्याला वापरायचं आहे। सगळं पाणी मी छान रव्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला 1 चमचा एवढं तूप उपम्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी छान मस्त परफेक्ट असा हा आपला उपमा बनवून तयार झालेला आहे। तर आता आपण यावरती झाकण ठेवून अगदी 1 ते 1.5 मिनिटासाठी मंद आचेवरती याची वाफ काढून घेणार आहे। त्यानंतर मी गॅसची फ्लेम बंद करून घेतली। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती छान मस्त सॉफ्ट आणि दाणेदार असा आपला उपमा बनवून तयार झालेला आहे। अगदी तोंडात टाकताच विरघळेल अशा पद्धतीचा हा आपला उपमा बनवून तयार होतो। अतिशय चविष्ट बनतो। नाश्ता सेंटरवर ज्या पद्धतीचा उपमा मिळतो तशाच पद्धतीचा उपमा घरच्या घरी सुद्धा बनवून तयार होतो। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।